नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 25 जुलै 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत. तत्पूर्वी आज शनिवार आहे आणि रात्री 9 वाजता आपण स्पॉटलाईट सिनॅगमध्ये भेटणार आहोत. जर तुमचे काही प्रश्न असले तर ते तुम्ही आधीही पोस्ट करू शकता कमेंट सेक्शनमध्ये. सो त्या प्रश्नांनी आपण सुरुवात करू शकतो. आणि डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्हाला दिलेली आहे. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. तर बघूयात आजच्या चालू घडामोडींचं विश्लेषण. एकंदरच कोविड-19चा जर विचार केला तर जवळपास 13 लाखापेक्षा जास्त केसेस आपल्या इथं झालेल्या आहेत आणि डेलीच्या डेथ ज्या आहेत त्या जवळपास 750च्या वर जात आहेत. आणि डेली ज्या केसेस आहेत तिच्या जवळपास लास्ट 24 आवर्समध्ये 48,962 केसेस आलेल्या आहेत. आणि तिसरा कन्झर्वेटिव्ह डे आहे, म्हणजे सलग 3 दिवसांपासून 45,000पेक्षा जास्त केसेस डेली कोविड-19च्या समोर येत आहेत, है ना. आणि जर तुम्ही हा चार्ट बघितला आता की नवीन केसेसमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजे दर 24 तासाला किती केसेस येतात तर अमेरिका 1 नंबरवर आहे, 66,084 जवळपास. भारत 42,129. ब्राझील 39,332. सो ब्राझील टॉपला होता, ब्राझीलला मागे टाकलं आहे आपण. आणि नवीन डेथ जर तुम्ही बघितल्या की डेथ ज्या होत आहे तर तिच्यामध्ये तेवढं प्रमाण बऱ्यापैकी कमी आहे आपल्याकडं. पण सर्वात जास्त जे आहे ते ब्राझीलमध्ये आहे, 1,056. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मध्ये 850पर्यंत डेथ होतात, है ना. त्याच्यानंतर टेस्टचं जे प्रमाण आहे ते अजूनही बऱ्यापैकी कमी आहे भारतामध्ये. आणि रशियाचं जे आहे ते सर्वात जास्त आहे टेस्टचं प्रमाण, 1,76,136 पर मिलियन. 10 लाख लोकांमागं 1,76,136 लोकांचं ते टेस्ट करतायत. अमेरिका जी आहे ती 1,42,671 लोकांपर्यंत पोहोचते आहे. भारताचं प्रमाण जे आहे ते 11,395 आहे. ओके, तर ठीक आहे, गोष्टी चालू आहेत आता. तर एवढं एक आहे की कोवॅक्सिन जी आहे ना, तर हैदराबाद बेस्ड कंपनीने बनवलेलं कोवॅक्सिन, भारत बायोटेक, तर एका व्हॉलंटियरला 30 वर्ष वयाच्या व्हॉलंटियरला पहिला शॉट दिलेला आहे कोवॅक्सिनचा. म्हणजे पहिले टेस्ट जी आहे त्याची सुरुवात झालेली आहे आणि दिल्लीमधली ही व्यक्ती आहे. तर बघूयात आपण आता येत्या काळामध्ये जे होईल की एम्समध्ये हे दिलेलं आहे. 2 तासांसाठी मॉनिटर करून मग डिस्चार्ज करण्यात आलेलं आहे या व्हॉलंटियरला, ज्याला हे वॅक्सिन देण्यात आलं होतं. आणि त्याचे रिझल्ट्स आणि त्या सगळ्या गोष्टी आता हळूहळू समोर येतील, तर ते आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, भारत श्रीलंका. आता खरं तर भारत श्रीलंकेच्या बाबतीमध्ये काही बेसिक फॅक्ट याच्यामध्ये बघूयात. म्हणजे इंडिया चायनाच्या बेसवर आता की इंडिया चायनाची सुद्धा आपल्याकडे न्यूज आहे. आणि इंडिया चायना ज्यावेळेस वाद आहे त्यावेळेस भारतासाठीचा अजून एक चांगला पार्टनर कोण ठरू शकतो की आपण त्या पद्धतीने काम केलं तर आपल्याला श्रीलंकेबरोबरचे जे काही संबंध आहेत तर त्याच्यावर विचार करता येऊ शकतो. त्यासंबंधीचं हे आर्टिकल आहे. आता श्रीलंकेच्या बाबतीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की ईस्ट कंटेनर टर्मिनल प्रोजेक्ट जो आहे तिथला, तर ईस्ट कंटेनर टर्मिनल प्रोजेक्ट हा 3 देश मिळून एकत्र करणार होते. एक म्हणजे श्रीलंका, दुसरा जो होता तो म्हणजे इंडिया, आणि तिसरा जो आहे तो जापान. पण याच्यामध्ये थोडा इश्यू होता, अजून हे प्रॉपरली फायनलाइज झालेलं नाही आहे, है ना. की 2019मध्ये तिघांचं होतं की तिघांनी मिळून हे करायचं. पण ईस्ट कंटेनर टर्मिनलच्या बाबतीमध्ये की सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो होता की एकंदरच श्रीलंकाच्या पोर्टची ऑथॉरिटी जी आहे ती श्रीलंकेकडे राहील. अपोजिशन पार्टीज ज्या होत्या श्रीलंकेमधल्या त्यांचं म्हणणं होतं की गिव्हिंग अवे नॅशनल ॲसेट टू इंडिया, भारताला आपण आपली राष्ट्रीय संपत्ती देतोय, आणि अशा पद्धतीने सगळा इश्यू होता. आता ह्या सगळ्या विचार बघूयात येत्या काळात गोष्टी कशा होतात. तर हा एक महत्त्वाचा MCQसाठी मुद्दा लक्षात असू देत. ईस्ट कंटेनर टर्मिनल श्रीलंका, भारत, श्रीलंका आणि जपान. त्याच्यानंतर हे आपण कव्हर केलं होतं आपल्या लास्ट इयरच्या न्यूजमध्ये, इयरबुकमध्ये, की जे काही हा जो फोटो पण तुम्ही बघू शकता हे श्रीलंकेचे प्रेसिडेंट आहेत, है ना, गोटाबाया राजपक्षे. तर हे आल्यानंतर भारत भेटीवर ज्यावेळेस आले होते 450 मिलियन लाईनचं क्रेडिट आपण श्रीलंकेला दिलं होतं ज्यावेळेस राजपक्षे आले होते भेटीवर नवी दिल्लीला. तर हे एक महत्त्वाचं आहे की भारताने फायनान्शियल मदत जी आहे तर $450 मिलियन इतकी जी काही क्रेडिट लिमिट आहे ती दिली होती श्रीलंकेला. हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर या सगळ्या सिनेरिओमध्ये एक दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की सुवास एरिया,
आता बघा सुवास एरिया काय आहे, तर ही एक ॲम्ब्युलन्स सर्व्हिस आहे की भारताच्या मदतीतून ही तिथं सुरू झालेली आहे. तर हे पण एक लक्षात ठेवा, सुवासेरिया. ओके, तर ही एक ॲम्ब्युलन्स सर्व्हिस आहे आणि ॲम्ब्युलन्स सर्व्हिस भारताच्या मदतीतून श्रीलंकेत सुरू झाली. तर MCQसाठी हेही लक्षात ठेवा की एकतर डिप्लोमसी जी काय आहे आणि सॉफ्ट पॉवर स्टेट्स आणि त्याच्यातून गोष्टी करणं, तर ही एक चांगली गोष्ट आहे जी भारताने तिथं केलेली आहे. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे की 13वी घटना दुरुस्ती श्रीलंकेच्या कॉन्स्टिट्यूशनमधली 13th अमेंडमेंट जे आहे, तर या 13 अमेंडमेंटनुसार जी काही तमिळ लँग्वेज होती तिलासुद्धा सिंहिली भाषेबरोबर दर्जा दिला गेला है ना नॅशनल लेवलला. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे 13वी अमेंडमेंट जी आहे. आणि ही याच्यातून इंडोलंका अकॉर्ड जे आहे 1987चं, ओके, की शांततेतून गोष्टी वर्क करायच्या. तर हेही लक्षात ठेवा की 1987 हिच्यामध्ये काय आहे की इंडो लंका अकॉर्ड याच्यानुसार आहे की शांतीतून गोष्टी करायच्या, म्हणजे शांततेतून तुम्ही गोष्टी केल्या तर गोष्टी अजून चांगल्या पद्धतीने वर्क होतील. तर हा एक मुद्दा आहे. तर याच्यातले काही फॅक्ट्स होते आणि एकंदरीतच ह्या सगळ्या याच्यामध्ये हे पाक बे आहे, त्याच्यानंतर गल्फ ऑफ मन्नार आहे. म्हणजे ह्या दोन गोष्टी पण आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत की हे श्रीलंका हा भारत आणि याच्यातलं पाल्क बे आणि दुसरं जे आहे ते म्हणजे गल्फ ऑफ मन्नार. तर हेही आपल्याला महत्त्वाचं आहे. गल्फ ऑफ मन्नार एन्व्हायरमेंटचे रेफरन्सेस, तिथली बायोडायव्हर्सिटी हेही मॅटर करतं. ओके, सो आणि तसं बघायला गेलं तर हिस्ट्रीवाल्यांसाठी अनुराधापूर वगैरे महत्त्वाचं आहे ना. जर तुम्ही अँशियंट हिस्ट्री बघितलं म्हणजे मौर्य जे होते, तर मौर्यांनी चंद्रगुप्त वगैरे ते सगळं जे काय आहे, सम्राट अशोक जो आहे, सम्राट अशोकांनी आणि हे केलेलं आहे बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार श्रीलंका, तेही रेफरन्सेस आपल्याला महत्त्वाचे असतात. पण एक गोष्ट आहे की येत्या काळामध्ये हे आपल्यासाठी आहे सोयीचं जर आपण चांगल्या पद्धतीने रिलेशन मेंटेन केले तर. भारत आणि चीन सीमावादामध्ये 24 जुलै म्हणजे काल नव्याने ऑनलाईन राजनैतिक चर्चा झाली आणि लडाखमधील स्थितीचा आढावा घेतला गेला होता. पूर्व लडाखमधल्या वादग्रस्त ठिकाणांवरून सैन्य लवकरात लवकर मागे घ्यायचं असं भारत आणि चीनने मान्य केलं. 14 जुलैचा विचार करता कमांडर स्तरावरची जी चर्चा होती त्याच्यानुसार सैन्य मागे घेण्याची जी प्रक्रिया आहे ती अपेक्षेनुसार होत नाही आहे हे लक्षात आलेलं होतं आणि त्याच्यामुळे नव्याने चर्चा करावी लागली. 5 जुलै रोजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यामध्ये दूरध्वनीवरून जवळपास 2.5 तासाची चर्चा झाली होती. त्याच्यानंतर 6 जुलैपासून सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. बघा 5 जुलै, त्याच्यानंतर ही जी आहे की 14 जुलैला पण कमांडर स्तरावरची मिळत, तरीसुद्धा ते सैन्य प्रॉपरली मागे घेतलं जात नव्हतं. आणि आता परत ती चर्चा झाली काल की ज्याच्यामध्ये दोन्ही देश सैन्य पूर्णपणे मागे घेण्यासाठी रणनीती ठरवण्यासाठी अजून एक चर्चा आपण करूयात असं त्यांचं म्हणणं आहे, हा ना. पण हाच इश्यू चालू आहे. हे इतकं सोपं नाही आहे की सगळं चीनला सैन्य मागे घ्यायला लावणं. आणि म्हणजे एकंदरीतच थेरी आणि प्रॅक्टिकल ह्या दोन फार वेगळ्या गोष्टी आहेत हे या प्रकरणावरून तर क्लिअर होतं. आज शनिवार आहे बघा. बुक मार्कमध्ये पुस्तकं जी आहे की एव्हरीथिंग यू एव्हर वॉन्टेड टू नो अबाउट ब्युरोक्रेसी बट वेअर अफ्रेड टू आस्क, TR रघुनंदन. नोकरशाहीबद्दल आपल्याला जे काही प्रश्न पडत असतात, एव्हरीथिंग यू वॉन्टेड टू नो अबाउट ब्युरोक्रेसी बट वेअर अफ्रेड टू आस्क, पण विचारण्यास धास्ती वाटते असे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं ही आहे TR रघुनंदन. पुस्तकाचं नावच बघा केवढं मोठं आहे, एव्हरीथिंग यू एव्हर वॉन्टेड टू नो अबाउट ब्युरोक्रेसी बट वेअर अफ्रेड टू आस्क. आणि भारतीय प्रशासकीय सेवेतले माजी अधिकारी आहेत TR रघुनंदन यांचं हे पुस्तक आहे ना, अबाउट ब्युरोक्रेसी आहे ना. अशी पुस्तकं खरं वाचली पाहिजेत, पण सगळ्यात महत्त्वाचं असतं की आपला सिलेबस आधी आपण कव्हर करणं फार गरजेचं आहे. सिलेबस कव्हर झाल्यानंतर तुम्ही अशा गोष्टी बघू शकता. त्यातल्या त्यात पण मी तुम्हाला सिंपल फंडा सांगतो की आता हे लोकसत्तामध्ये येतं, मग तुम्ही जस्ट जर तो लेख वाचला की याच्यामध्ये नोकरशाहीचे कुठले पैलू दिलेले आहेत, तर मग याच्यामध्ये नोकरशाही आणि राजकारणी यांच्यामध्ये जे द्वंद्व चालतं की नेमकी व्यवस्था कोण चालवतं, नोकरशाह चालवतात की राजकारणी चालवतात, तर याचं काही कुठलं एक उत्तर नाही आहे. ते डिपेंड करतं, सिच्युएशनल आहे. कधी कधी राजकारणी वरचढ ठरतात, कधी नोकरशाह वरचढ ठरतो. तर ह्या सगळ्यात तुम्ही जर तेवढा लेख जरी वाचला म्हणजे पुस्तकाचा बुकमार्क किंवा जस्ट गुगलवर सर्च जरी केलं की ह्या पुस्तकात काय आहे, तुम्हाला जर त्याच्याबद्दलचे एक आउटलाईन माहीत असली तरी पण तुम्ही एसे असेल किंवा दुसऱ्या कुठल्या ठिकाणी तर त्याचे रेफरन्सेस देऊ शकता.
आणि ते तुमचे मार्क्स नक्कीच वाढवतं. शेड्स ऑफ सॅफ्रॉन फ्रॉम वाजपेयी टू मोदी, क्लिअर आहे वाजपेयी टू मोदी, शेड्स ऑफ सॅफ्रॉन. सबा नक्वी यांचं पुस्तक आहे हे. म्हणजे एकंदरच वाजपेयी यांची कारकीर्द तिथून मग पुढं मोदींपर्यंत, तर काय काय बदल आणि काय गोष्टी धोरणात्मक झाल्यात है ना बी जे पीच्या याच्यामध्ये, त्या संबंधीचं हे पुस्तक आहे. शम्स जालनवी. आता बघा, जे उर्दू कवितेची परंपरा आहे तिच्यामध्ये गावाचं नाव लावण्याची पद्धत आहे, आणि त्याच हिच्यामध्ये आता हे जालन्याचे असल्यामुळे यांनी जालनवी लावलेलं आहे ना, लखनवी वगैरे तुम्ही ऐकलं असेल. तर शमसुद्दीन मोहम्मद फाजिल अन्सारी हे एक शायर होते, उर्दू शायर. उर्दू साहित्यिकांनी जसं नाव लावलं होतं गावानुसार, तसं यांनी जालनवी लावलेलं आहे जालन्यावरून. आता नाव जे आहे शमसुद्दीन मोहम्मद फाजिल अन्सारी. आता ही जी व्यक्ती आहे ही लिटरली जालन्यामध्ये सायकलवरून पेपर टाकत होती. जर जालन्याचे कुठले स्टुडंट्स असतील तर कदाचित त्यांना हे माहीत असेल है ना. वय वर्ष 94 असेपर्यंत ते पेपरवरून म्हणजे सायकलवरून पेपर वृत्तपत्राचं वाटप करायचे. तर गझल संग्रह 2 आहेत त्यांचे, तमाझत आणि मध्यान का सूर्य. आणि खरं तर म्हणजे बार लाल किल्ल्यावर त्यांनी सादर केलेलं आहे. वाजपेयी, आता थोड्या वेळापूर्वी आपण वरती पुस्तक बघितलं बघा, वाजपेयी टू मोदी. तर वाजपेयी पंतप्रधान असताना लाल किल्ल्यावर गझल आणि त्या सादर करण्यासाठी निमंत्रित केलं गेलं होतं. वाजपेयींनी त्यांना दाद दिली होती है ना. म्हणजे एकदम डाऊन टू अर्थ असणारी ही व्यक्ती आहे. उर्दू शायरीमध्ये एक प्रकार असतो बघा, 3 तुकडे. तर 3 तुकडे हा बऱ्यापैकी कठीण प्रकार आहे आणि त्याच्यावर त्यांचं प्रभुत्व होतं. आणि आता या लॉकडाऊनच्या काळामध्ये जवळपास 4-1 महिन्यापासून काम पण बंद होतं, वृत्तपत्र वगैरे, आणि त्यांचं निधन झालेलं आहे. तर शम्स जालनवी, ओके, खूप महत्त्वाची व्यक्ती आहे. आता युरोप कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक वाटाघाटी. आता बघा, युरोपमध्ये हा कोविड-19च्या याच्यामुळे जे काही अर्थव्यवस्थेची घडी विस्कटली आहे, तिच्यात एक दुसरा मेजर प्रॉब्लेम आहे की ब्रेक्झिट जे झालं त्यातून ब्रिटन बाहेर गेलेलं आहे आणि पुढच्या 7 वर्षांसाठी जवळपास 7,500 कोटी युरोची कमतरता युरोपियन महासंघाला जाणवणार आहे. याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो हाच आहे की ब्रिटन बाहेर गेल्यामुळे एक मोठा धक्का यांना बसला आहे आर्थिक याच्या बाबतीमध्ये, कारण ब्रिटनकडून त्यांना जे काही मदत मिळत होती. दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता की कोविड-19च्या काळामध्ये युरोपियन महासंघाने जे काही आर्थिक घडी विस्कटलेली आहे तर ती परत रुळावर आणण्यासाठी जे काम केलेलं आहे ते खरंच स्वागतार्ह आहे. आणि याच्यामध्ये 5 दिवसांची त्यांची चर्चा चालू होती आणि तिच्यामधून तातडीची मदत जी आहे ती 75,000 कोटी युरो, 64,67,200 कोटी, याच्यातले 39,000 कोटी युरो जे आहेत तर ते अनुदान स्वरूपात आहेत आणि 36,000 कोटी युरो जो आहे ते अल्प व्याजदराच्या कर्जाच्या स्वरूपात त्यांना द्यायचे आहे. आणि हे कुणासाठी आहे तर युरोपियन देशांसाठी आहे. याच्या पलीकडं पुढच्या 7 वर्षांसाठी 1,10,000 कोटी युरोची तरतूद ते करणार आहेत. तर अशा पद्धतीचा त्यांचा सगळा आर्थिक हे आहे. हिच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो होता की हिच्यात 2 गट आहेत. 2 गट म्हणजे एक की हा जो गट आहे याला फ्रुगल 4 किंवा काटकसरी चौकडी असं म्हटलं जातं. आता हिच्यामध्ये युरोपातल्या उत्तर पूर्वेकडचे 4 देश आहेत, नेदरलँड, डेन्मार्क, ऑस्ट्रिया, स्वीडन. ओके, याचा मॅपही आहे आपल्याकडे, ह्या तुम्ही बघू शकता है ना. फ्रुगल 4 स्वीडन, त्याच्यानंतर हा त्याच्याच खाली बघा डेन्मार्क, हा इकडे नेदरलँड आणि हा जो आहे हा ऑस्ट्रिया. ओके, तर हे 4 देश आहेत, यांना फ्रुगल 4 म्हटलं जातं है ना. नॉर्थ ईस्ट जे काय आहे तिथलं है ना, उत्तर पूर्व जी आहे. तर या देशांनी स्वतःची जी अर्थव्यवस्था आहे ती स्वतःच सांभाळली पाहिजे असं यांचं प्रतिपादन आहे की प्रत्येक देश जो आहे युरोपियन युनियनमधला त्यांनी स्वतःची अर्थव्यवस्था, स्वतःचं राजकीय धोरण स्वतःच ते वर्क केलं पाहिजे. आता याच्यात तुम्ही जर बघितलं की इतर देश जे आहे युरोपियन युनियनमधले काय अवस्था आहे त्यांची, ग्रीस, इटली, पोर्तुगाल यांची कर्ज त्यांच्या GDPच्या 100%हून जास्त फुगलेली आहे. आणि ग्रीस आणि ते सगळं तर तुम्ही बघितलेलंच असेल, अभ्यासला असेल की काय परिस्थिती केली होती ग्रीसनी. त्याच्यानंतर बेल्जियम आहे, फ्रान्स आहे, स्पेन आहे, यांची कर्जसुद्धा GDPच्या जवळपास पोहोचलेली आहेत. म्हणजे मोठ्या प्रमाणावर युरोपमधले देश तर हे कर्जबाजारी झालेले आपल्याला दिसतात. आता या देशांची जी काही उधळपट्टी आहे ती फेडण्यासाठी आम्ही किती काटकसर करत राहायची की म्हणजे तुम्ही मजा करणार आणि आम्ही पैसे त्याच्यासाठी द्यायचे, हा मुद्दाच येत नाही. आणि हा प्रश्न या 4 काटकसरी देशांनी उभा केलेला आहे. युरोपियन महासंघासमोर त्यांनी कर्जासाठी कर्ज अशी भूमिका पण घेतली होती किंवा तुम्हाला लोन
ह्या लोकांनी जर कर्ज केलेली आहेत आणि त्यांना आपल्याला संसाधनं पुरवायची, तर आम्ही त्याच्यासाठी कर्ज देतो, मदत नाही देणार. फ्रान्स आणि जर्मनीचा पुढाकार ही एक महत्त्वाची बाब याच्यात आहे. फ्रँको जर्मन इनिशिएटिव्ह. 18 मे 2020 रोजी फ्रान्स व जर्मनी यांनी एक प्रस्ताव युरोपियन युनियन समोर ठेवला होता. आता या प्रस्तावानुसार युरोपियन युनियनसाठी सामायिक संसाधनं सामायिक कर्जातून उभारली जावी असं म्हटलं होतं. म्हणजे कॉमन रिसोर्सेस आणि कॉमन डेप अशा दोन गोष्टी यांनी सांगितल्या होत्या. ओके, कॉमन रिसोर्सेस आणि कॉमन डेप म्हणजे कर्ज, या दोन गोष्टी करायच्या असं फ्रान्स आणि जर्मनीनी बरेचसे देश त्यांच्या बरोबर घेऊन ही गोष्ट समोर ठेवली. आता याच प्रस्तावाला ह्या काटकसरी फ्रुगल 4 देशांनी आक्षेप घेतला होता की कॉमन रिसोर्सेस वगैरे नाही, कारण हे बाकीचे लोक कर्ज घेत आहेत, मजा करतायत, आणि आम्ही कसं कॉमन रिसोर्सेस. जॉईंट फॅमिलीमध्ये बऱ्याचदा असे वाद होतात, तसा हा प्रकार आहे. युरोपियन युनियन इज लाईक अ जॉईंट फॅमिली, है ना. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये की काही लोक काम करतच नाहीत, काही लोक काम करतायत, आणि जॉईंट फॅमिलीमध्ये बऱ्याचदा मग तणावाचं कारण तशा पद्धतीचा हा सगळा प्रकार आहे. ओके, पण यांनी याच्यातून मार्ग काढलेला आहे. फ्रुगल 4च्या ज्या सूचना होत्या त्याही त्यांनी मान्य केलेल्या आहेत, आणि बऱ्यापैकी बघू आता याचं इम्प्लिमेंटेशन कसं होतं. अमला शंकर, वय वर्ष 101, नृत्यांगना आहे, चित्रकार, साहित्यिक, यांचं निधन झालेलं आहे. अमला शंकर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांच्यातली नृत्याची आवड ओळखून त्यांना नृत्याचे धडे देण्यासाठी उदय शंकर यांच्या अकॅडमीत पाठवलं होतं. 2011 बंगभूषण पुरस्कार त्यांना मिळालेला आहे पश्चिम राज्य सरकारचा. सो अमला शंकर भारतीय नृत्य याच्यामध्ये एक महत्त्वाचं नाव होतं, आणि त्यांचं निधन झालेलं आहे. त्याच्यानंतर आजचे प्रश्न बघा. IAS मेनसाठी नाही, कालचे प्रश्न जे आहेत तर ते आधी क्लिअर करूयात आपण. महाराष्ट्रात किती वर्षांनी धरणातून उचलण्यात येणाऱ्या पाणीपट्टीचे दर निश्चित करण्यात येतात? तर 3 वर्षातून हे होत असतं. ध्रुवास्त्र याबद्दल बिनचूक विधान बघा की DRDOद्वारे विकसित करण्यात आलेलं आहे, बरोबर. पल्ला 8 किमीचा आहे. आता बघा की या सगळ्या याच्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची होती की हे जे ध्रुवास्त्र आहे, तर हे ज्या श्रेणीमधून येतं नाग, तर तिच्यामध्ये 4 किलोमीटर एवढीच पल्ला असतो, परंतु ह्या केसमध्ये हा वाढवलेला आहे 8 किमीपर्यंत. सर्व वातावरणात रात्रंदिवस काम करू शकतं, बरोबर आहे सगळे स्टेटमेंट. लोणार सरोवर जे आहे तिच्यातला पाण्याचा रंग जो आहे तो गुलाबी करणारा सूक्ष्मजीव जो आहे हेलॉर्चिया, हा खालीलपैकी कोणत्या गटात मोडतो? तर हेलॉर्चिया जो आहे तो बॅक्टेरिया आहे, तर हे एक लक्षात घ्या. त्याच्यानंतर मधुबनी चित्रकलेबाबत बिनचूक विधान ओळखा. तर मधुबनी चित्रकला जी आहे ती राजस्थान राज्यातली परंपरागत कला आहे. तर राजस्थान नाही, हे बिहार आहे बा. ओके, त्याच्यामुळे हे स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे. आणि बिहारमधला मिथिला रिजन जो आहे तिथं मधुबनी चित्रकलेसंबंधी काम होतं. भौगोलिक मानांकनाचा दर्जा याला आहे, तर हे बरोबर आहे, फक्त GI टॅग आहे मधुबनीला. आज मध्य प्रदेशशी रिलेटेड बैगा समाज जो काय आहे, बैगा जमात, तर त्यांच्या संबंधी चित्रकलेवर एक आर्टिकल आलेला आहे, हा ना. बघूयात, बैगा चित्रकला पण आपण घेऊ. भारतातून सर्वाधिक निर्यात कोणत्या देशाला केली जाते? चीन, UAE, अमेरिका, हाँगकाँग. तर याचं उत्तर जे आहे ते अमेरिका आहे. ओके, तर आजचे प्रश्न बघूयात. मेन्ससाठीचा प्रश्न घ्या. IAS मेन्स. व्हॉट इज अनएम्प्लॉयमेंट? मनरेगा इज लॉंग टर्म सोल्युशन फॉर अनएम्प्लॉयमेंट इन रूरल एरिया. कमेंट. ओके, बेरोजगारी आणि मनरेगा याच्यावर कमेंट करायची. MPSCचा एसे आहे COVID-19 अँड न्यू नॉर्मल लाईफस्टाईल. आता हे न्यू नॉर्मल काय असतं बा? न्यू नॉर्मलवर पण आज एक द हिंदूला आर्टिकल आहे छोटं. तर न्यू नॉर्मल म्हणजे काय की आता एक गोष्ट क्लिअर आहे की COVID-19 बरोबरच आपल्याला जगायचं आहे, हे बऱ्यापैकी चित्र स्पष्ट होतं आहे. आणि हे करत असताना मग तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहे. सोशल डिस्टन्सिंग, है ना, गॅदरिंग्स टाळायचे, मास्क, सॅनिटायझर, हे ज्या गोष्टी आहे की याला न्यू नॉर्मल असं म्हटलं गेलेलं आहे. ही लाईफस्टाईल म्हणजे तुम्ही स्वतःची काळजी घेत जगणं, तर हे आहे की COVID-19 आणि न्यू नॉर्मल लाईफस्टाईल हा तुमच्यासाठी 400 शब्दात लिहायचा एसे आहे. पहिला प्रश्न आजचा. ब्रू जमात खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, नागालँड, मणिपूर. दुसरा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या देशाच्या पुढाकाराने 26 जुलै रोजी जागतिक खारफुटी दिवस साजरा केला जातो? भारत, अमेरिका, ब्राझील, इक्वेडोर. पाण्याखालील जीवसृष्टीची सुरक्षा व संवर्धन खालीलपैकी कोणत्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टात दिलेली आहे?
SDG-14, SDG-6, SDG-15, SDG-13 2 स्टेटमेंट आहेत. 2020 हे वर्ष भारत व बांगलादेश मुजीब वर्ष म्हणून साजरे करत आहे. तियानवेन हे चीनचे चांद्रयान आहे. फक्त अ बिनचूक, फक्त ब बिनचूक, दोन्ही बिनचूक, दोन्ही चूक. ग्राहक संरक्षण कायद्याबाबत बिनचूक विधान निवडा. सर्व ई कॉमर्स प्लॅटफॉर्मला हा कायदा लागू आहे. पर्यायी मध्यस्थी यंत्रणेद्वारे वाद सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. उत्पादन उत्तरदायित्वाची तरतूद नव्याने केली आहे. फक्त अ. तर ही उत्तरं तुम्हाला द्यायची आहे कमेंट बॉक्समध्ये. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.